कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेस विरोधात पुणे मर्चंट चेंबरने पुकारलेल्या आंदोलनाला बाजार आवारातील विविध व्यापारी व कामगार संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। यामुळे युजर चार्जेसच्या मुद्द्यावर व्यापारी वर्गाची भूमिका अधिक आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीने 19 मार्च 2015 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नियमनातून वगळलेल्या आणि नियमनात नसलेल्या व्यवसायावर प्रति भूखंड वार्षिक 1 लाख रुपयांची देखभाल आकारणी लागू केली होती। ही आकारणी आज तागायत सुरू असून यानंतर 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्याच कारणासाठी युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। एकाच सेवेसाठी दुहेरी आकारणी केली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। या निर्णयामुळे बाजारावरील व्यावसायिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून भविष्यात व्यापार टिकवणे कठीण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेषतः मार्केट यार्डाच्या गुळ भुसार विभागातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून भविष्यात व्यवसाय कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले। पुणे मर्चंट चेंबरच्या आंदोलनात ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंगुने, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आरती असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ कुंजीर, पुणे डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खेडेकर व शशिकांत डोंबे तसेच हमाल पंचायतीचे अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी पाठिंबा दर्शवला आहे। मी राजेश शाह, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र गेले 25 वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष आहे आणि तसंच पुणे मर्चंट चेंबरचा माजी अध्यक्ष। 25 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने एक सर्क्युलर काढून सन 2022 पासून व्यापाऱ्यांवर आणि इतर व्यवसाय करणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांना युजर चार्जेस 1% भरावा असं एक सर्क्युलर निवेदन काढलेलं आहे। गेल्या 3-4 दिवसापासून व्यापाऱ्यांनी तीव्र याच्यावर आंदोलन केलेलं आहे। व्यापाऱ्यांमध्ये खूप तीव्र रोष आहे की या पद्धतीने सर्क्युलर मार्केट कमिटी काढू शकत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युजर चार्जेसमुळे जे काय कृषी उत्पन्न बाजार समिती गेले 40-45 वर्षापासून आम्ही या बाजारात व्यापार करत आहोत ती दिवसेंदिवस संपत चाललेली आहे। बाहेरचे व्यवसाय वाढत चाललेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये अजून जर कुठला असा चार्ज आला तर अजून या बाजार संपतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे युजर चार्जेस कशासाठी हवा आहे? एवढं मोठं सेसचं उत्पन्न असताना कृषी उत्पन्न बाजार समितीने का काढलं हे समजत नाही। व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। कालच व्यापारी परिषद खूप सुंदर झालेली आहे। 5 जूनपासून संपूर्ण व्यापारी आवक ही आम्ही इथं थांबवायचा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी कुठलीही आवक थांबणार नाही, शेतकऱ्यांच्या आवका चालू राहतील। व्यापारी आवका बंद करू। व्यापार आमचे दिवसेंदिवस असेही कमी होत चाललेत। कृषी उत्पन्न बाजार समितीने जे ठरवलेलं आहे त्यात आमचा विरोध आहे आणि या आवका बंद झाल्यामुळे अजून इथले व्यापार संपतील। कृषी उत्पन्न बाजार समितीने उलट इथले व्यापार कसे वाढतील ह्याची काळजी घेऊन जो आता बाहेर व्यापार होत चाललेला आहे तो कसा थांबेल ह्याच्यावर लक्ष न घेता इथला व्यापाऱ्यांना जो त्रास दिला जातो त्याची अजून भर केलेली आहे। माझं स्पष्ट मत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्क्युलर परत घ्यावं, अन्यथा 5 जूनपासून सर्व आवका बंद होतील। मंत्री महोदयांनी भेटण्याची वेळ पुणे मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे। त्यामध्ये काही योग्य निर्णय लागला तर चांगली गोष्ट आहे, अथवा हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी छेडतील आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो व्यापारी याच्यात सामील होणार आहे। माझं नाव गोरख मेंगडे, मी हमाल पंचायतीचा अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहे। हे जे मार्केट कमिटीने किंवा सरकारने निर्णय घेतला आहे 1% दरवाढ आवकवरती करण्याचा, तर त्याच्यात अनेक वेळा व्यापारी आणि मार्केट कमिटी सगळे जे संचालक आहे त्यांनी त्याचा बाजाराचा विचार करावा। जर त्यांनी असं आवकवरती बंदी केली तर बाजारांवरती परिणाम होणार आहे आणि त्या परिणामाची आमचे जे अंगावरती काम आहे तर त्या आवक बंद झाल्यानंतर उपासमार सुरू होणार आहे। तर त्यांनी मीटिंग घेऊन त्याचा योग्य ते निर्णय करावा, जेणेकरून बाहेरच्या उपनगरात माल जातो त्यांना काय त्याचा त्रास नाही आहे आणि बाजारपेठेमध्ये जे आहे त्याला त्रास झाल्यानंतर आवक जर बाहेर गेली तर ह्या बाजाराचे एकदम काम कमी होणार आहे आणि आमच्या कामगारावर त्याचा परिणाम होऊ नये ह्याच्याकरता बाजार समितीने मीटिंग घेऊन त्याचा फिरविचार करावा असं आम्हाला हमाल पंचायतीच्या वतीने वाटते। साधारण आता 1400 ते 1500 कामगार इथं बाजारात काम करतात। आपल्या ह्याच्यात तोलणार, महिला भगिनी वारणार किंवा दुकानातले कामगार मिळून तसे आमचे 2000 कामगार आहेत।
त्याच्यावरती हा परिणाम होणार. म्हणजे जर आवकच नाही झाली, जो दुकानातला माल आहे तो जाचपर्यंत काम चालन आणि त्याच्यावरती कोरोनामध्ये जसं बंद झालं तर त्याच पद्धतीने काम चालन. तर असं काय एकदम कडक निर्णय न घेता सरकारने त्याचा फेरविचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा. त्यांनी आता जर आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा म्हणूनच जाहीर करायला लागतो. कारण का बाजार चालला तरच आम्हाला त्याचं म्हणजे कामाचे पैसे मिळतात. आम्ही पगारी नसल्यामुळं अंगावर काम आहे आमचं माथाडी कामगार म्हणून. दुसरे काय कुठले पैसे असे दुसऱ्या कामाचे नसतात. आवक व जावक, आणि आवकच आली नाही तर ते काम बंद झाल्यासारखंच आहे. तर व्यापाऱ्यांना त्यांनी मिटिंग बोलवून त्याच्यावरती फेरविचार करावा असंच आमचं अंमल पंचायतीच्या वतीने कामगाराच्या वतीने म्हणणे आहे आमचं. माझी ओळख देतो मी शशिकांत डोंबे, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ पुणे शहराचा अध्यक्ष आहे मी. व्यापारी बंधूंनी जे आत्ता काही आवक न करण्याचं जे काही धोरण अवलंबलं आहे त्याचा परिणाम मार्केटमध्ये 100% होणार आहे. जर आवक थांबली मार्केट यार्डमधली तर जावक पण थांबणार आहे. कारण पुणे शहर आहे आणि पुण्याचं मार्केट हे महाराष्ट्रातलं मोठं मार्केट असून पुण्याच्या मार्केटमधून जिल्ह्याच्या व राज्याच्या इतर ठिकाणी माल जात असतो आणि येत पण असतो. ते सगळे जर आवक बंद झाली तर 100% याचा परिणाम मार्केटवरती होणार असून याचं नुकसान व्यापारीसोबत वाहतूकदार, हमाल व इतर सगळं घटकावर त्याचा परिणाम होणार आहे. हा निश्चितच अन्यायकारक वाढ असं म्हणतात हरकत नाही आहे. ॲक्च्युली आमच्या माहितीनुसार युजर चार्जेस हे काही वस्तू ज्या मार्केट कमिटीमध्ये बाजारपेठेच्या आवारात विकल्या जात होत्या त्याच्यावर ते आकारू शकत नव्हते शेस, म्हणून त्याच्या अगेन्स्ट त्यांनी मार्केट कमिटीवाल्यांनी दरवर्षी 1 लाख रुपये गोडाऊनच्या भाड्याच्या हिशोबातनं ते पैसे घेत होते. म्हणजे येणे करून ते पैसे ते घेत होते. आता नवीन हा युजर चार्जेस लावल्यामुळं पहिले 1 लाख रुपये, आत्ता 1% जो युजर चार्जेस लावणार, महागाई वाढणार. महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्याचं कंफर्ट ॲक्च्युली मोडणार. आता आज आमचे कमीत कमी वाहतूकदार संघटनेचे कमीत कमी 550 ते 600 सभासद इथं मार्केटमध्ये काम करतात. आज मार्केटमध्ये धान्य भुसार झालं, तरकारी झालं, भाजी झालं, फ्रूट झालं, 5 ते 6 हजार गाड्याची आवक जावक होत असते. काही त्यात व्यापारचे टेम्पो पण असतात. ह्या सगळ्याचा इफेक्ट हळूहळू या संपूर्ण मार्केटमध्ये होणार असून जर ह्या व्यापाऱ्यांनी आवक जावक जर थांबवली तर 100% काही कालांतराने तुम्हाला व्यापार ठप्प दिसेल, मार्केट ठप्प झालं दिसेल तुम्हाला.